बेमुदत संप पुकारलेला आहे आणि याचा मोठा फटका ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना बसतोय। तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले। त्यामुळे कामानिमित्त कार्यालयामध्ये येणाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागतंय। हे सर्व कर्मचारी संपावरती असल्यामुळे हे काम जनतेचे अडलेले आहेत आणि जे कोणी ग्रामीण भागातून येणारे कार्यालयात येणारे जे लोक आहेत ते वापस जात आहेत, कारण की संपामुळे काम अडलेले आहेत। तरी याची दखल शासनाने घ्यावी। दरम्यान जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असा निर्धार महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाने केलाय। आंदोलनात फूट पाडण्यासाठी संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केलाय। मात्र शिक्षक पूर्ण ताकदीने संपात सहभागी असून कुणीच माघार घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन द्यावी आणि याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा। जोपर्यंत आम्हाला शासन जुनी पेन्शन मंजूर करणार नाही तोपर्यंत हा आमचा बेमुदत संपाचा कार्यक्रम निश्चित स्वरूपात चालू राहणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज इत्यादी मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा मुंबईमध्ये धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत। या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या। त्याची घोषणा आज विधिमंडळात करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत। शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरलेली आहे। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत। आज शेतकरी मोर्चा माघार घेणार आहे आणि काही मागण्या विचाराधीन आहेत। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असं इंद्रजित गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं। अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे असं देखील इंद्रजित गावित यांनी म्हटलंय। पुरावा त्यांनी द्यायला पाहिजे आणि जे आमच्या तिकडे तहसील आणि तात्या जे आहेत त्यांच्याकडे हा निरोध द्यायला पाहिजे आणि कामाला तिकडे सुरू व्हायला पाहिजे, तर आम्ही हटून इथं जाणार नाही। तिथे गेले आमचं काम सुरू झालं पाहिजे। नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी मोर्चेकरी अंमलबजावणीशिवाय मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। आता सरकारने देखील या मोर्चेकरांसाठी सुविधा द्यायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मोर्चेकरांना टेंट उभारून देण्यात आले। नाशिकवरून निघालेल्या मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे। कॉम्रेड JP गावित आता आपल्या सोबत आहे। काल खरं तर मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची एक सविस्तर बैठक झालेली आहे। कालच्या बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे आणि सरकारची आश्वासनं नेमकी कुठल्या विषयांवर आहे? आपल्या एकूण 11 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये आपण जे काही पहिली मागणी ठेवली होती कांद्याच्या भावाची, आम्ही मोर्चा जेव्हा नाशिकला आला त्यावेळेस सरकारने कांद्याचा भाव जे लाल कांद्याचा हा 300 रुपये डिक्लेअर केला होता, परंतु आमची मागणी 600 रुपये होती आणि डिक्लेअर मात्र 300 रुपयांनी केला आणि म्हणून आम्ही त्यांना आग्रह धरला की 300 रुपये परवडत नाही, तुम्ही 600ची मागणी आमची आहे, जास्तीत जास्त आम्हाला त्याच्यातला म्हणजे डिक्लेरेशन झालं पाहिजे की कमीत कमी 500 रुपये 400 रुपये एवढं तरी दिलं पाहिजे। सरकारने सांगितलं की आम्ही याच्यावरती डिक्लेअर करताना नक्कीच म्हणजे चांगल्या प्रकारचा विचार करून याच्यामध्ये थोडा मदत करू। आम्हाला खात्री आहे की सरकारने याच्यावरती जर व्यवस्थितपणे चर्चा करून निर्णय घेतला तर खालच्या तळापर्यंत ह्या लोकांपर्यंत त्याची अंमलबजावणी येत्या 2-4 दिवसामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जर प्लॅनिंग केलं तर आम्ही इथून निघू, अन्यथा आम्ही मुंबईकडे हा लॉंग मार्च अजून चालता राहील अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे। तिथं याच्यावरती काय चर्चा होईल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। जे सरकारने आमच्या शिष्टमंडळाला भेटीच्या वेळेस कबूल केलेलं आहे ते त्यांनी फ्लोअरवर ठेवलं पाहिजे, त्याची एक कॉपी आम्हाला दिली पाहिजे अधिकृतपणे
आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची हालचाल चालू झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, शहापूर.